नमस्कार. अनेक जण मला विचारतात की का तुम्ही भगवद्गीता वाचले का? म्हटलं नाही बाबा, ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही. मला तर परवा एका ठिकाणी मराठीमध्ये कुराणाची प्रत दिली. मराठीमध्ये कुराणाची प्रत. अरे माझ्या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिलंय. अरे रे उद्धवा, हे तू काय केले असा प्रश्न आमच्या समोर पडलाय हो. सातत्याने कानी कपाळी ओरडून आरडून सांगतोय की उद्धवजी तुमच्या स्वभावाच्या, तुमच्या सगळ्याच्या विपरीत करताय. फक्त पदा करताय, एखाद्या राजकीय लाभा करताय आणि तुम्ही तुमच्या वडिलांची शिकवण अक्षरशः मातीमोल करताय. कधी कधी वाटतं ना, बरं झालं बाळासाहेब गेले. बाळासाहेब जर हे बघायला अस्तित्वात असते ना, तर बाळासाहेबांना खूप वाईट वाटलं असतं. खूप वाईट. हिंदूंच्या प्रथा परंपरा पाळाव्यात यासाठी बाळासाहेब आग्रहीच असायचे. हो, अयोध्येतलं राम मंदिर पाडण्यात तुमचा हात होता का असं कोर्टात विचारल्यावर मग कुणाचा असला पाहिजे असं बिनदिक्कतपणे सांगून बाळासाहेब हो मी हिंदूंची बाजू घेतो असं म्हणायचे. ठाकरेंच्या त्या वंशात जन्माला आलेल्या उद्धव ठाकरेंच्याकडून आम्हा सामान्य हिंदूंच्या याच अपेक्षा होता. उद्धवजी, याच अपेक्षा. तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळावं, पोराला मंत्रीपद मिळावं, यासाठी तुम्ही काँग्रेस जनांच्या सोबत गेलात. राजकीय टीका टिप्पणी म्हणून आम्ही तुमच्यावर टीकाही केली असेल, पण हिंदुत्वाची साथ सोडणार नाहीत किंवा हिंदुत्वावर आघात झाला तर तुम्ही त्यांची साथ सोडाल असं वाटलं होतं. पण नाही. तुम्ही, तुमचा पक्ष या स्तरावर हिंदू विरोधी होऊ शकतो याचं आश्चर्य वाटलं आणि उरली सुरली दुगदुगी सुद्धा संपून गेली. उद्धवजी, जी सुद्धा औपचारिकतेचा भाग म्हणून लावतोय. म्हणूनच टायटलमध्ये अरे रे उद्धवा, हे तू काय केले असा एकेरी शब्द प्रयोग करतोय उद्धवजी. आणि हा मी नाहीये करत, ही या देशातल्या, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य हिंदूंची भावना आहे. तामिळनाडूतला प्रसंग आहे. तामिळनाडूत राज्य कोणाचं आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. धर्मानं ख्रिश्चन असलेले, हिंदूंचा दुस्वास करणारे, हिंदूंना पाण्यात बघणारे. का तर भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचा आवाज करतो म्हणून त्यांना पाण्यात बघणारे हिंदूंच्या विरोधातला निर्णय देतात. तामिळनाडूतलं एक देवस्थानाच्या थिरुपरमकुंद्रमच्या तिथे एका टेकडीवर एक दीपग्रह आहे. त्या दीपग्रहावर दिवे लावण्याचं काम चालतं, मंदिर हिंदूंचं. पण तिथल्या दीपग्रहातल्या दिव्यांची यवनांना, मुसलमानांना अडचण होऊ लागली. ती अडचण त्यांनी राज्य सरकारकडे मांडली आणि राज्य सरकारने त्या दीपग्रहावर दिवे लावायला बंदी घातली. कार्तिकेय दीप म्हणतात त्याला. त्या कार्तिकेय दीपाला लावण्यावरच तिथल्या राज्य सरकारनं बंदी घातली. केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हिंदूंवरती असा अन्याय होऊ लागलाय. कर्नाटकामध्ये हिंदूंना फोडण्याची पद्धत सुरू झाली आहे. मग कर्नाटक काय, तेलंगणा काय, तामिळनाडू काय किंवा पश्चिम बंगाल काय, इथे हिंदूंवरती अन्याय सुरू झालेत. बंगालच्या ममता बॅनर्जी अशी का कशी घंटी वाजवून हिंदूंचा अपमान करतात. तेलंगणाचा मुख्यमंत्री मुसलमान म्हणजे काँग्रेस, काँग्रेस म्हणजे मुसलमान हे ठासून सांगतो. केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये अशा स्वरूपाचं मुस्लिम प्रेम, ख्रिश्चन प्रेम गच्च भरलंय. तामिळनाडूतही तेच घडलं आणि आमच्या देवाचा दिवा लावायला नकार दिला. धार्मिक परंपरा पाळणाऱ्या हिंदूंनी हायकोर्टात अपील केलं आणि तिथल्या
मद्रास म्हणजे चेन्नई उच्च न्यायालयाने एका न्यायमूर्तींनी, ज्यांचं नाव GR स्वामीनाथन, त्यांनी या सरकारच्या आदेशाला स्टे देऊन त्या तिरुपरमकुंद्रमच्या पर्वतावर कार्तिकई दीप लावायला परवानगी दिली. जजचं नाव GR स्वामीनाथन. हा निर्णय संपूर्णतः न्यायालयाचा होता. भाजपा हिंदूंच्या बाजूनी निर्णय घेतो म्हणून त्याचा राजकीय विरोध करणाऱ्या लोकांनी या जजच्याच विरोधात इम्पिचमेंट आणण्याचा, महाभियोग आणण्याचा ठराव दिला. महाभियोग आणण्याचा ठराव दिला. त्याचे व्हिडिओ दाखवतो. बघितलेत? आता या ठरावावर 100 विरोधी पक्षातल्या खासदारांच्या सह्या आहेत. असू देत 100 सह्या, विरोध करणाऱ्यांनी करू देत, ठराव आणणाऱ्यांविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. आता त्या ठरावातल्या स्वाक्षरीची एक कॉपी मी आपल्याला दाखवतोय. बघा, यात उद्धव ठाकरे गटाच्या एका प्रमुख खासदाराची प्रातिनिधिक स्वरूपात सही आहे. त्या खासदाराचं नाव अरविंद सावंत. मुंबई मनपाची निवडणूक जिंकता यावी म्हणून एवढं लांगुलचालन करत आपल्या हिंदू धर्माच्या दिवे लावण्याच्या निर्णयाला परवानगी देणाऱ्या न्यायमूर्तीच्या विरोधात महाभियोग आणायचा आणि न्यायालयावर दबावतंत्र आणायचं, हा जर डाव असेल आणि हिंदूंच्या समर्थनात निर्णय देणाऱ्यांच्या वरती महाभियोग आणणाऱ्यांच्या मध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष सहभागी असेल, तर देवेंद्र फडणवीस जे म्हणाले, कोण होतास तू, काय झालास तू, याच्यापेक्षा पुढची अवस्था काय असेल? राजकीय स्वार्थापोटी, सत्तेपोटी माणूस एवढा खालच्या स्तराला जाऊ शकतो, आपल्या विचारांना सोडून देऊ शकतो, पित्याच्या विचाराला सोडून देऊ शकतो. काय म्हणावं याला उद्धवजी, काय म्हणावं याला? मुंबई मनपाच्या निवडणुकीत तुम्ही आता हिंदूंची मतं मागायला याल, तेव्हा त्या कार्तिकई दीपाच्या केलेला विरोध कसा विसरता येईल उद्धवजी, कसा विसरता येईल? एवढंच. अरे रे उद्धवा, हे तू काय केले? नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक